नमस्कार, मी सीमा नरोडे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करण्याची जी परंपरा सुरू झाली ना, त्याच्यात अजून एका मंत्र्याची भर पडली आणि ते मंत्री म्हणजे राधाकृष्ण विखे। अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी काय बोललं आपण ह्या व्हिडिओत बघू पहिले, मग आपण ह्या गोष्टीविषयी सविस्तर बोलू। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले की शेतकरी सोसायट्यांचे कर्ज काढतात, बँका बुडवतात आणि कर्जमाफी मागतात आणि वर्षानुवर्ष हेच चाललं। आता राधाकृष्ण विखे पाटलांनी हे म्हणण्याचं काही कारण होतं का आपल्या समोर बसलेले लोक आहे आणि मग आपण काही म्हणलं तर ऐकून घेतील, पण त्यांना एवढ्या गोष्टीची समज पाहिजे की हे कर्ज शेतकऱ्यांवर का झालं, कशामुळे झालं। आपण सरकारमध्ये आहोत, आपण इतक्या वर्ष सरकारमध्ये राहिलो, बरं ते काय आज बीजेपी सरकारमध्ये नाहीये। ज्या ज्या सरकार सत्तेत होतं, पहिले काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसने चुकीचे धोरण राबवले, काँग्रेसने शेतकरी विरोधी कायदे तर बदलवले नाही। नंतर हे शिवसेनेत होते, शिवसेनेत पण यांनी कधी काय बदल केला नाही। आता हे बीजेपी सत्तेत येते म्हणून हे बीजेपी ते। मग प्रत्येक वेळी आपण शेतकऱ्यांबद्दल बोलतो, त्याला आपण कसे चुकीचे हो याच्याबद्दल थोडं स्वतःला तपासावा ना। जर समजा शेतकरी विरोधी धोरण बदलले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं असतं का? एका दाण्याचे 100 दाणे करणारा शेतकरी गरीब का? एवढी साधी गोष्ट विखे सारख्या माणसाला कळू नाही का? बरं, लुटीचे शेतकरी लुटीचे कायदे कोणते? बरं, आपण आयाती निर्यातीच्या धोरणाबद्दल कधी बोलत नाही। आपण महाराष्ट्रभर फिरतो, आपण राज्यमंत्री राहिलेलो आहे। मग आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की तुम्ही सरकारमध्ये आहे आणि शेतकरी हा सरकारला टॅक्स भरतो, शेतकरी देशासाठी अन्नधान्य तयार करतो आणि त्याच्यावर झालेलं कर्ज हे अनैतिक आहे, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे, तुमच्या लुटीच्या कारणांमुळे झालेलं आहे। म्हणून शेतकरी तुमच्याकडं 7/12 कोरा करा म्हणतो। तुम्ही जर 7/12 कोरा करायचा नसेल तर सगळे शेतकरी विरोधी धोरण तुम्ही बदलून टाका, आयाती निर्यातीच्या धोरणात बदल करा, बाजार समिती ऍक्ट मध्ये बदल करा आणि परत शेतकऱ्यांबद्दल काही बोलायचं नाही। मला विखे पाटलांना एकच सांगायचंय, आम्ही तुमच्या पर्सनल गोष्टीविषयी कधी काय बोलतो का? अहिल्यानगरमध्ये तुमचे लोक कसे निवडून आले आम्ही कधी बोललो? तुमच्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी बाहेरच्या राज्यातून आले, ज्यांचं वोटर आयडी नव्हतं, पण निवडणुकीच्या काळात तुम्ही सगळ्या निवडणूक याद्या बदलून त्या पोरांना मतदान कार्ड दिले, त्या निवडणुका तुम्ही कशा जिंकल्या हे साऱ्या जगाला माहिती आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले, त्याच्याबद्दल तुम्ही कधी माफी नाही मागितली। पण ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता, ज्यांच्या जीवावर तुमची एवढी सत्ता चालती, त्यांना तुम्ही काही बी बोलायचं का? अहिल्यानगर जिल्ह्यात कोणचंही काहीही येऊ, सरकारमधून काहीही मिळणारी गोष्ट असली की पहिले तुम्हाला लागती। खासदार तुम्हाला तुमच्या पोराला करायचं, आमदार म्हणून तुम्हाला निवडून यायचं, जिल्हा परिषदेच्या वर तुम्हाला तुमच्या बायकोलाच निवडून द्यायचं असतं, आमदार बी तुम्हाला तुमच्या पद्धतीचे पाहिजे, म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सगळं करून घेणार। बरं, अहिल्यानगर मधले सगळ्यात मोठे सहकारी साखर कारखाने तुमच्या ताब्यात, दूध संघ तुमच्या ताब्यात, शाळा कॉलेज तुमच्या ताब्यात, इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या ताब्यात, मेडिकल कॉलेज तुमच्या ताब्यात, राहिलं सायलं धर्मादाय संस्थेचं विखे पाटील हॉस्पिटल बी तुमच्या ताब्यात। बरं, तिथं नंबर लावायला जावं तर पैसे तेवढेच द्यावे लागते, मग सरकारचे हे पैसे लाटतं कोण याच्याबद्दल कधी कोणी काही बोललं का? बरं, आम्ही आमच्या शेतीविषयी, आमच्या घरादाराविषयी आम्ही तुम्ही चोऱ्या केलेले पैसे असं म्हणतो, कारण की सरकारच्या निगेटिव्ह सबसिडीमुळं शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे। तुम्ही तुमचे नफा कमवत्या, तुम्ही सगळ्या सरकारमध्ये ज्या ज्या पण योजना असतील त्याच्याने तुमचं घरदार चांगलं वाढून घेता, तुमच्या घरचेदारचे लोक सुखी, आणि शेतकऱ्याला काही द्यायचं म्हटलं की लगे तुमच्या पोटात पोटसूळ उठतो का? बरं, हे पैसे तुमचे नाही, हे सरकारच्या तिजोरीत गेलेले पैसे शेतकऱ्यांचे। आणि जर समजा तुम्ही एक माणूस म्हणून जर एखाद्याला पैसे उसने दिले, किंवा तुम्ही जर एखादा धंदा टाकला आणि एखादा माणूस सारखाच कायम कायम उधारी करीत बसला, तर तुम्ही त्याच्याकडे पैसे मागितल्यावर त्यांनी तुम्हाला उलट बोलल्यावर तुम्ही काय करशाल? आमचे पैसे सरकारकडे आहे म्हणून आम्ही 7/12 कोरा करा म्हणतो, आणि वरून तुम्ही शानपणाने आम्हाला सांगायचं शेतकरी काय सोसायटी बुडवत्या। राधाकृष्ण विखेंनी ना शेतकऱ्यांना काहीतरी बेताल वक्तव्य करून काहीतरी कमी लेखायचं सोडून द्यावं, तुम्ही या स्पर्धेत उतरू बी नका।
पण आपली काय अवस्था झाली हे बघायची खरं तर गरज आहे. आता आपण विखे पाटलांचा अजून एक व्हिडिओ बघू. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आहेत. आले काय पैसे? टाळ्याच्या बाजू आले तर आम्ही काही ते पैसे काढून घेणार नाही. आले तर आले म्हणा. विखे पाटलांवर एवढी वाईट अवस्था यावी की त्यांच्या समोर बसलेल्या लोकांना त्यांनी म्हणावं, अरे टाळ्या तर वाजवा राव. का बरं टाळ्या वाजवायला सांगितलं? विखे पाटलांचं असं वक्तव्य होतं, अरे महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना इतकी मोठी रक्कम कोणत्याच सरकारने दिली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये दिले. आले ना तुमच्या खात्यात? आता जर खरंच शेतकरी समोर बसले असतील आणि त्यांच्या खात्यात पैसेच नसन आले तर ते टाळ्या कश काय वाजवत? एखादी गोष्ट आपल्याला पटली किंवा आपल्या मनाला भिडली तर आपण टाळ्या वाजवतो. यांचं कसं झालं, जे कोणी मंत्री असे शेतकऱ्यांबद्दल बोलतात ना त्यांना एवढं भान नाही राहत की आपण समोरच्या विषयी खोटं बोलतो, त्याच्या खात्यात पैसे नाही गेलेले आणि तरी आपण त्याला म्हणतो तुमच्या खात्यात पैसे आले ना राव टाळ्या तर वाजवा, नाही तर काय आम्ही तुमचे पैसे काढून घेऊ का? म्हणजे ही भाषा. इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर येऊ राहिली. याचा अर्थ काय समजावा? आपण इथं सपशेल खोटं बोलतोय आणि शेतकऱ्यांविषयी बोलताना आतापर्यंत 4 लोकांची स्पर्धा झाली. आता तुम्ही नवीन स्पर्धेत उतरू नका, नाही तर महाराष्ट्रात तुम्हाला शेतकरी फिरू देणार नाही.